मिशन ग्रीन भवानी माता टेकडी निंबीतर्फे झाडांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे सिद्धार्थ कदम पुसद प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लावणे फार गरजेचे आहे। पर्यावरण संवर्धनासाठी मिशन ग्रीन तुळजाभवानी टेकडी निंबी पार्टी पुसद येथे वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात 21 जुलै 2023 पासून करण्यात आली। विविध प्रकारची झाडे लावून वर्षभर त्यांना पाणी घालून त्यांचे संरक्षण करून झाडे वाचवण्यात आली। वाढदिवसानिमित्त स्मृती प्रित्यार्थ मिशन ग्रीनच्या या उपक्रमाला दिनांक 21 जुलै 2024 ला 1 वर्ष पूर्ण झालं। याचा औचित्य साधून मिशन ग्रीनच्या वतीनं या ठिकाणी लावलेल्या झाडांचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। सर्व सदस्यांनी वर्धापन दिनानिमित्त प्रथम भवानी माता टेकडीचे अध्यक्ष अशोकजी बाबर, गुलाब नबी आझाद समाज कार्य महाविद्यालयाचे धनंजय कोठाळे सर, सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्त खंजेरी वादक पंकज पाल महाराज, गुरुदेव मंडळाचे गणेश धर्माळे सर यांच्या हस्ते वृक्षपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। पंकज पाल महाराज यांनी आपल्या ओजस्वी भाषणात मार्गदर्शन केले। अध्यक्षीय भाषण अशोकजी बाबर यांनी केलं। यावेळेस अरुण नागुळकर यांनी त्यांचे वडील स्वर्गीय दत्तात्रय नागुळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त झाडे लावली। या प्रसंगी मिशन ग्रीनचे सर्वश्री अमोल गंगात्रे, नितीन चव्हाण, किरण किनाके, अमित हटवार, निखिल गादेवार, कौस्तुभ धुमाळे सर, जयसिंग राठोड, मधुकर चव्हाण, ओम पंडितकर, महिला महाविद्यालयाच्या वाघमारे मॅडम, माणुसकीच्या भिंतचे सर्वेसर्वा गजानन जाधव, अनंता चतुर, पंजाब ढेकळे, शिवराम शेट्टे, दीपक दांडगे, अरुण नागुळकर, सिद्धार्थ कदम, अनिल पवार, राजूभाऊ महाजन अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते। या कार्यक्रमाची संपूर्ण सजावट व शूटिंग विनामूल्य वैभव शिंदे व अनिल गिरगावकर यांनी केली। कार्यक्रमाचे संचालन पवन बोजेवार यांनी केलं। प्रास्ताविक रमेश डंबाळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन अमोल गंगात्रे यांनी केलं। पुसदकरांनी जे निसर्गप्रेमी आहेत यांनी आपापल्या परीने सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे आणि एक सुवर्ण क्षण आपण हे साजरा करत आहे। आम्हाला खूप छान संधी मिळत आहे। मस्त त्यामुळे तुम्ही कुठे राहता? मी आता गया मंदिर तुळजाभवानी ग्रीन मिशन नी आम्हाला एक संधी दिली की या चांगल्या उपक्रमामध्ये सहभाग घेता यावा। मी तर म्हणते सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे, कारण सगळ्यांच्या सहभागानेच मोठं काम होणार आहे। छोटं छोटं आज वाटणारं उद्या जेव्हा मोठं झाडं होतील आणि टेकडी जेव्हा हिरवी दिसेल तेव्हा आपल्याला याचं महत्त्व कळेल की या छोट्या कामातून मोठं काम कसं निर्माण झालं ते। तर सर्व पुसदवासियांना माझं एक आवाहन आहे की त्यांनी या चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्यासोबत इतरांनाही प्रेरणा द्यावी या उपक्रमात सहभागी होण्याची। एवढी सगळ्यांना पुसदवासियांना मी नम्र विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून
याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।